Hello and good morning, dear students. I am Miss Sonam Pawar. In today's lecture, the subject of human resource management. In today's lecture, we have discussed the scientific selection procedure. Okay. In previous lecture, we have already start or discuss the scientific selection procedure. Firstly, you know that what is meant by scientific selection procedure. So selection procedure, it means employs several methods of collecting information about the candidates. Okay, scientific selection procedure means employed several methods of collecting information about the candidates qualifications, experience, physical and mental ability, nature and behavior of employees or candidates, knowledge of candidates, aptitude, etc., etc. So selection procedure is not a single act. Okay, the selection procedure is not a single act but is essentially a series of methods or stages by which different types of information can be secured through various selection techniques. Each step, facts may come to light which are useful for comparison with the job requirements and employee specification. So, in this scientific selection procedure, there are 13 steps are involved. Okay, steps in scientific selection procedure. The first steps of scientific selection procedure is job analysis. The second steps are recruitment. Then next steps application form, written examination, preliminary interview, then business games, then test, final interview, medical examination, then 10th number steps it is reference checks, then line managers decision, then job offer, and last steps in scientific selection procedure it is employment. तर आपण आजच्या लेक्चर्समध्ये सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर हे डिस्कस करीत आहोत, त्याचा स्टडी करीत आहोत. तर प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर म्हणजे काय त्याचे प्रॉपर मिनिंग पाहिले आहे. त्याचबरोबर हे जे काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे त्यामध्ये या प्रोसिजरच्या 13 स्टेप्स या इन्व्हॉल्व आहेत. कोणताही एम्प्लॉई असेल, कोणताही कॅन्डिडेट्स असेल ज्याचे सिलेक्शन करायचे असेल, ओके, कारण की जी काही ऑर्गनायझेशन आहे, जी कंपनी आहे त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्सची आवश्यकता असते. मग असा ह्युमन रिसोर्स मिळवण्यासाठी रिक्रुटमेंट प्रोसेस फर्स्टली घेतली जाते. त्यानंतर जे एम्प्लॉईज रिक्रूट केले जातात त्याच्यामधूनच जो एलिजिबल असा व्यक्ती असेल, जो कॅन्डिडेट असेल त्याचं सिलेक्शन हे केले जाते. मग सिलेक्शन करताना काहीतरी त्या ठिकाणी प्रोसिजर करणे आवश्यक आहे, काहीतरी प्रोसेस करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन और कंपनी ही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर एलिजिबल कॅन्डिडेट सिलेक्ट करता यावा यासाठी इम्प्लिमेंट करीत असते. मग ही जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे यामध्ये 13 स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. त्या 13 स्टेप्समधील मेन 6 स्टेप्स आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये ऑलरेडी त्याचा स्टडी केला आहे, ते डिस्कस केले आहेत. त्या स्टेप्स कोणत्या होत्या तर ते फर्स्ट स्टेप म्हणजे जॉब ॲनालिसिस. जॉब ॲनालिसिस स्टेप्समध्ये देखील आपण कशा प्रकारचे ॲनालिसिस केली जाते, ते का महत्त्वाचे आहे हे डिस्कस केले आहे. त्यानंतर रिक्रुटमेंट, ॲप्लिकेशन फॉर्म, रिटन एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आणि बिझनेस गेम्स या 6 ज्या काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरच्या स्टेप्स आहेत त्या आपण प्रिव्हियस लेक्चर्समध्ये अत्यंत डीपली पद्धतीने काय केले आहेत, एक्सप्लेन केले आहेत, त्याचे डिस्कशन केले आहे. तर आजच्या लेक्चर्समध्ये आपण जे रिमेनिंग राहिलेल्या जे रिमेनिंग स्टेप्स आहेत सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरच्या, ज्या डिस्कस करायच्या राहिल्या आहेत, ज्यांचं स्टडी करायचं राहिलं आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्याचं स्टडी करणार आहोत. आजच्या लेक्चर्समध्ये आपण जी 7th नंबरची स्टेप आहे सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील ती म्हणजे टेस्ट. त्यानंतर स्टेप आहे फायनल इंटरव्ह्यू, देन मेडिकल एक्झामिनेशन, रेफरन्स चेक्स, लाईन मॅनेजर्स डिसिजन, जॉब ऑफर आणि एम्प्लॉयमेंट अशा 7 स्टेप्सचा स्टडी, त्याचं डिस्कशन आजच्या लेक्चर्समध्ये आज आपण करणार आहोत. या 13 स्टेप्सच्या आधारे बिझनेस ऑर्गनायझेशन एम्प्लॉई जो काही कॅन्डिडेट्स असेल त्याचं सिलेक्शन करीत असते आणि एम्प्लॉय सिलेक्ट करण्यासाठी या ज्या स्टेप्स आहेत त्या अत्यंत इम्पॉर्टंट आहेत, अत्यंत हेल्प त्या ऑर्गनायझेशनला होत असते. नाव लेट्स सी टेस्ट.
आता ही जी काय 7 नंबरची स्टेप आहे ती टेस्ट ही देखील या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी स्टेप आहे. आता टेस्ट म्हणले की नक्की कशा प्रकारच्या टेस्ट यामध्ये घेतल्या जातात, तर सायकोलॉजिकल टेस्ट प्ले अ वायटल रोल इन एम्प्लॉय सिलेक्शन. आता एम्प्लॉय सिलेक्ट करायचं असेल तर व्हेरियस टेस्ट ही ऑर्गनायझेशन घेत असते. तर त्यामध्ये मेनली सायकोलॉजिकल टेस्ट या अत्यंत इम्पॉर्टंट आहे. ते एम्प्लॉय सिलेक्ट करण्यासाठी त्यांचा अत्यंत इम्पॉर्टंट रोल त्या प्ले करीत असतात. अ सायकोलॉजिकल टेस्ट इज इसेन्शियली अन ऑब्जेक्टिव्ह अँड स्टँडर्डाइज measure of sample of behavior from which inferences about future behavior and performance of the candidate can be drawn. तर इंडिव्हिज्युअली जो काही कॅन्डिडेट आहे ज्याने त्या ऑर्गनायझेशनमध्ये जे काही जॉब पोझिशन्स अवेलेबल असतात त्यासाठी त्याने अप्लाय केलं असेल तर त्या इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटची ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी त्या ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी अशा अनेक व्हेरियस टेस्ट या कॅन्डिडेट सिलेक्ट करण्यापूर्वी ती ऑर्गनायझेशन घेत असते. मग यामध्ये अनेक प्रकारचे टाईप्स आहेत त्या टेस्टचे. मग ते कोणकोणते आहेत त्यामध्ये टेस्ट आर क्लासिफाईड इंटू 5 टाईप्स. ह्या ज्या टेस्ट आहेत त्यांचे क्लासिफिकेशन हे 5 टाईप्समध्ये केले आहेत. तर त्यामधील फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे ॲप्टिट्यूड टेस्ट. त्यानंतर सेकंड टाईप आहे तो म्हणजे अचिव्हमेंट टेस्ट. त्यानंतर थर्ड टाईप आहे तो सिच्युएशनल टेस्ट, देन इंटरेस्ट टेस्ट, देन पर्सनॅलिटी टेस्ट अँड लास्ट इज मल्टी डायमेन्शनल टेस्टिंग. तर अशा टेस्ट ही ती ऑर्गनायझेशन एखादा एम्प्लॉय जेव्हा त्या जॉब पोझिशनसाठी सिलेक्ट करायचं असेल तेव्हा घेत असते. आता यामध्ये ज्या व्हेरियस टेस्ट आहेत त्यांचे प्रॉपर नॉलेज तुम्हाला असणे आवश्यक आहे. नक्की ॲप्टिट्यूड टेस्ट म्हणजे काय, त्यामध्ये त्या ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून नक्की कोणकोणत्या टेस्ट या घेतले जातात, कारण की अशा टेस्टच्या माध्यमातून त्या इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटची ॲबिलिटी ही टेस्ट होत असते, त्यांचे नॉलेज त्या ऑर्गनायझेशनला मिळत असते. कारण ऑब्जेक्टिव्ह ऑफ टेस्ट रेफर्स टू द व्हॅलिडिटी अँड रिलायबिलिटी ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स इन मेजरिंग द ॲबिलिटी ऑफ द इंडिव्हिज्युअल्स. इंडिव्हिज्युअल कॅन्डिडेटची ॲबिलिटी टेस्ट करण्यासाठी अशा अनेक व्हेरियस टेस्ट या कॅन्डिडेट सिलेक्ट करण्यापूर्वी ऑर्गनायझेशन घेत असते. नाव फर्स्टली सी ॲप्टिट्यूड टेस्ट. What is meant by aptitude test? So these tests measure whether an individual has the capacity or latent ability to learn a given job if given adequate training. Aptitudes can be divided into general and mental ability or intelligence and specific attitudes such as mechanical, clerical, manipulative capacity, etc. तर ही जी काही ॲप्टिट्यूड टेस्ट आहे या ॲप्टिट्यूड टेस्टचे देखील क्लासिफिकेशन हे 2 टाईपमध्ये डिवाईड केले जाते. त्यामध्ये फर्स्टली जनरल ॲप्टिट्यूड आणि सेकंड म्हणजे मेंटल ॲप्टिट्यूड और इंटेलिजन्सी टेस्ट. या दोन्ही टेस्टच्या माध्यमातून काय केले जाते, त्या एम्प्लॉयची योग्यता प्रकारे टेस्ट केली जाते. इंटेलिजन्सी टेस्ट अँड इमोशनल कोशंट, स्किल टेस्ट, मेकॅनिकल ॲप्टिट्यूड, सायकोमोटर टेस्ट, क्लेरिकल ॲप्टिट्यूड टेस्ट अशा वेगवेगळ्या टेस्ट या ॲप्टिट्यूड टेस्टच्या माध्यमातून घेतल्या जातात. आणि हे अत्यंत इम्पॉर्टंट टेस्ट आहेत, कारण की त्यामधून तो एम्प्लॉई त्याची ॲबिलिटी चेक करण्यासाठी होत असते. कारण तो एम्प्लॉई जर सिलेक्ट करायचा असेल तर त्याकडे अशा प्रकारची ॲबिलिटी आहे की नाही, तो चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स करू शकणार की नाही, यासाठी ही टेस्ट घेतली जाते. त्यानंतर अचिव्हमेंट टेस्ट ही देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे. आता अचिव्हमेंट टेस्ट म्हणजे काय, तर दिस टेस्ट आर conducted when applicants claim to know something, as these tests are concerned with what one has accomplished. These tests are more useful to measure the value of the specific achievement when an organization wishes to employ experienced candidates. These tests are classified into job knowledge test and work sample टेस्ट. ही जी काय अचिव्हमेंट टेस्ट आहे ती कशासाठी घेतली जाते, तर दीज टेस्ट आर कंडक्टेड व्हेन ॲप्लिकंट्स क्लेम. जर जो काही ॲप्लिकंट्स आहे, जो काही कॅन्डिडेट्स आहे त्याने जर क्लेम केला असेल तरच ही अचिव्हमेंट टेस्ट या ठिकाणी कंडक्ट केली जाते.
ही जी अचिव्हमेंट टेस्ट आहे त्याचं देखील क्लासिफिकेशन हे अनेक टेस्टमध्ये केले जाते. त्यामधील मोस्टली 2 टाईप्स आहेत, ते म्हणजे जॉब नॉलेज टेस्ट अँड सेकंड आहे वर्क सॅम्पल टेस्ट. आता जॉब नॉलेज टेस्ट जी आहे त्यामध्ये काय केले जाते तर अंडर दिस टेस्ट अ कॅन्डिडेट इज टेस्टेड इन द नॉलेज ऑफ अ पर्टिक्युलर जॉब. ज्या जॉब पोझिशनसाठी ज्या कॅन्डिडेटची काय करणार आहोत सिलेक्ट करणार आहोत तर त्या पर्टिक्युलर जॉबबद्दल त्या कॅन्डिडेटकडे नॉलेज आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी ही जॉब नॉलेज टेस्ट घेतली जाते. त्यानंतर या अचिव्हमेंट टेस्टमधली सेकंड टेस्ट आहे ती म्हणजे वर्क सॅम्पल टेस्ट. आता ही वर्क सॅम्पल टेस्ट कशासाठी घेतली जाते तर अंडर दिस टेस्ट अ पोर्शन ऑफ द ॲक्च्युअल वर्क इज गिव्हन टू द कॅन्डिडेट ॲज अ टेस्ट अँड द कॅन्डिडेट इज आस्क्ड टू डू इट. If a candidate applies for a post of lecturer in management, he may be asked to deliver a lecture on management information system as work sample test. The candidate's achievement in his career is tested regarding his knowledge about the job and actual work experience. त्यानंतरची थर्ड टेस्ट आहे ती म्हणजे सिच्युएशनल टेस्ट. What is meant by situational test? So, this test evaluates a candidate in a similar real life situation. In this test, the candidate is asked either to cope with the situation or solve critical situations of the job. आता एखादी ऑर्गनायझेशन आहे किंवा कंपनी आहे त्या ठिकाणी अनेक वर्कर्स काम करत असतात. मग काम करत असताना त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सिच्युएशन ही तयार होत असते. मग अशा वेळेस एखाद्या वेळेस जर क्रिटिकल सिच्युएशन क्रिएट झाली तर तो कॅन्डिडेट ती सिच्युएशन कशाप्रकारे हँडल करू शकेल तर ती त्याला हँडल करता येईल की नाही हे टेस्ट करण्यासाठी त्याची सिच्युएशनल टेस्ट घेतली जाते. मग या सिच्युएशनल टेस्टमध्ये देखील त्याचे क्लासिफिकेशन हे 2 टाईप्समध्ये केले आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप म्हणजे ग्रुप डिस्कशन अँड सेकंड आहे इन बास्केट टेस्ट. The group discussion test म्हणजे काय तर this test is administered through the group discussion approach to the solve a problem under which candidates are observed in the areas of initiating, leading, proposing valuable ideas, त्यानंतर स्किल्स, ओरल कम्युनिकेटिंग स्किल्स, कोऑर्डिनेटिंग अँड कन्क्लुडिंग स्किल्स. आता हे ग्रुप डिस्कशन टेस्ट कशासाठी घेतली जाते तर ग्रुपमध्ये जेव्हा काम केले जाते आणि जर त्यावेळेस एखादी क्रिटिकल सिच्युएशन क्रिएट झाली तर ते हँडल करताना तर त्या कॅन्डिडेटला तो हँडल करता येईल की नाही तर त्या ग्रुपमध्ये कशाप्रकारे तो ती सिच्युएशन हँडल करू शकेल. ओके, यासाठी ग्रुप डिस्कशन ही टेस्ट घेतली जाते. कारण की जरी ती सिच्युएशन क्रिटिकल क्रिएट झाली असेल तर त्याने ग्रुपने एकत्र येऊन ती सिच्युएशन काय केली पाहिजे हँडल केली पाहिजे. त्याच्यावरती प्रॉब्लेम जो क्रिएट झाला असेल त्याची सॉल्युशन त्यांनी शोधून काढलं पाहिजे. तर तो कशाप्रकारे सॉल्युशन शोधून काढू शकेल ती सिच्युएशन कशाप्रकारे हँडल करू शकेल यासाठी सिच्युएशनल टेस्टमधील जो ग्रुप डिस्कशन टेस्ट आहे ती घेतली जाते. त्यानंतर त्यामधील सेकंड टेस्ट म्हणजे इन बास्केट टेस्ट. तर सिच्युएशनल टेस्ट इज ॲडमिनिस्ट्रेटेड थ्रू इन बास्केट. The candidate in this test is supplied with actual letters, telephone and telegraphic message reports and requirements by various officers of the organization, adequate information about the job and organization. The candidate is asked to the decision on various items based on the basket information regarding requirements in the memoranda. Then next test are interest test. What is meant by interest test? So these tests are inventories of the likes and dislikes of candidates in relation to work, job, occupations, hobbies and recreational activities. The purpose of this test is to find out whether a candidate is interested or disinterested in the job for which he is candidate and to find out in which area of the job ऑक्युपेशन द कॅन्डिडेट इज इंटरेस्टेड. आता हे इंटरेस्ट टेस्ट कशासाठी घेतली जाते तर जो काही जॉब आहे
त्या जॉबमध्ये नक्की त्याला इंटरेस्ट आहे की नाही, तो चांगल्या प्रकारे काम करू शकेल की नाही. कारण की ज्या व्यक्तीला ज्या गोष्टीमध्ये जास्त इंटरेस्ट असतो तीच व्यक्ती ते काम चांगल्या प्रकारे करू शकते. म्हणून त्यांचा इंटरेस्ट कोणत्या गोष्टींमध्ये आहे हे चेक करण्यासाठी ही इंटरेस्ट टेस्ट बिझनेस ऑर्गनायझेशन घेत असते. त्यानंतरची टेस्ट आहे ती म्हणजे पर्सनॅलिटी टेस्ट. So, in this test, probe deeply to discover clues to an individual's value system, his emotional reactions and maturity and characteristics mood. They are expressed in such traits like self-confidence, tact, emotional control, optimism, sociability, conformity, objectivity, patience, fear, distrust, initiative, and judgment, dominance or submission, sympathy, integrity, stability and self कॉन्फिडन्स. तर ही पर्सनॅलिटी टेस्ट ही देखील त्या कॅन्डिडेटची घेतली जाते. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी या टेस्ट केल्या जातात. म्हणजे त्यामध्ये तो इमोशनली स्वतःवर कंट्रोल करू शकेल की नाही, त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स कशा प्रकारचा आहे, त्याची स्टॅबिलिटी किती आहे, त्यानंतर त्याची सिम्पती, त्याची इंटिग्रिटी, त्याचं पेशन्स, त्यानंतर त्याचं फेअर, ओके, त्याला कोणत्या कामाची भीती वाटते, कोणत्या कामाची भीती वाटत नाही, तो त्याचबरोबर त्याची ऑब्जेक्टिव्हिटी नक्की काय, ह्या सर्वांची टेस्ट घेण्यासाठी ही पर्सनॅलिटी टेस्ट देखील घेतली जाते. ही जी पर्सनल टेस्ट आहे त्याचं देखील क्लासिफिकेशन हे टू टाईप्समध्ये केले जाते. त्या 2 टाईप्सच्या आधारे पर्सनॅलिटी टेस्ट घेतली जाते. त्यामधील फर्स्ट टेस्ट म्हणजे थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट, त्यालाच टॅट असे म्हटले जाते. ओके, तुम्हाला जर विचारलं गेला की टॅटचा लॉंग फॉर्म काय आहे तर तुम्ही काय सांगितलं पाहिजे, तर थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट. ओके, टॅट स्टँड फॉर थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट. सो candidates are shown a series of pictures and are asked to write a story based on these pictures. This test measure candidates conceptual, imaginative, projective and interpretive skills. तर ही जी काही थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट आहे ती देखील ऑर्गनायझेशन घेत असते. त्याच्यामध्ये त्यांना एक पिक्चर्स दाखवले जाते. त्या पिक्चरच्या आधारे ते काय करतात, त्यांची कन्सेप्च्युअल, इमॅजिनेटिव्ह आणि प्रोजेक्टिव्ह आणि इंटरप्रेटिव्ह स्किल्स हे फाइंड आउट करण्यासाठी ही थीमॅटिक ॲप्रिसिएशन टेस्ट घेतली जाते. त्यानंतर ही जी पर्सनॅलिटी टेस्ट आहे त्यामध्ये सेकंड टाईप आहे तो म्हणजे इंक ब्लोट टेस्ट. व्हॉट इज मीन बाय इंक ब्लोट टेस्ट? सो द रोस्चार्ड इंक ब्लोट टेस्ट वॉज फर्स्ट डिस्क्राईब इन 1921. तर ही जी काय इंक ब्लोट टेस्ट आहे ती कधी डिस्क्राईब केली गेली तर 1921मध्ये. ओके, 1921मध्ये रोस्चार्ड इंक ब्लोट यांनी ही टेस्ट म्हणजे इंक ब्लोट टेस्ट डिस्क्राईब केली. मग ही टेस्ट कशासाठी डिस्क्राईब केली त्यांनी, तर द कॅन्डिडेट्स आर आस्क्ड टू सी द इंक ब्लोट्स अँड मेक मिनिंगफुल कन्सेप्ट्स आउट ऑफ देम. The examiner keeps a record of the responses, time taken, emotional expressions and other incidental behaviors. तर जे काही कॅन्डिडेट्स आहेत त्या कॅन्डिडेट्सचे काय करण्यासाठी मिनिंगफुल कन्सेप्ट्स त्यांनी तयार करावी, त्याच्यामधून त्यांचे रिस्पॉन्सेस, त्याचबरोबर एखादी गोष्ट करण्यासाठी त्यांनी किती टाईम घेतला आहे, त्यांचे इमोशनल एक्सप्रेशन्स, हे सर्व टेस्ट करण्यासाठी, ते चेक करण्यासाठी अशा व्हेरियस टेस्ट बिझनेस ऑर्गनायझेशन घेत असते. त्यानंतर ही जी काही टेस्ट घेतली जाते त्यामध्ये आणखीन अदर टेस्ट आहेत. मग त्या अदर टेस्ट कोणत्या आहेत, त्यामध्ये कॉन्जिनेटिव्ह ॲबिलिटी टेस्ट, त्यानंतर हॉनेस्टी टेस्ट, पॉलिग्राफ टेस्ट, वॉन्डरलिंग पर्सनल टेस्ट, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या टेस्ट ही ऑर्गनायझेशन त्या कॅन्डिडेट्सला सिलेक्ट करण्यापूर्वी घेत असते. त्यानंतरचं या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील नेक्स्ट स्टेप आहे ती म्हणजे फायनल इंटरव्ह्यू. फायनल इंटरव्ह्यू इज युजली फॉलो बाय टेस्टिंग. ओके, अशा व्हेरियस टेस्ट झाल्यानंतरच जो कॅन्डिडेट सुटेबल असेल त्याचेच हा फायनल इंटरव्ह्यू ऑर्गनायझेशन घेत असते. दिस इज द मोस्ट इसेन्शियल स्टेप इन द प्रोसेस ऑफ सिलेक्शन. ही जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे ती अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण की एखाद्या कॅन्डिडेटचं सिलेक्शन करायचे असेल तर अशा व्हेरियस स्टेप्स घेतल्या जातात. त्याच्यामधून योग्य असा कॅन्डिडेट सिलेक्ट केला जातो आणि जेव्हा एम्प्लॉईजचे सिलेक्शन केले जाते त्याच्यामधील अत्यंत इम्पॉर्टंट अशी स्टेप कोणती असेल ती म्हणजे फायनल इंटरव्ह्यू. इन दिस स्टेप
the interviewer matches the information obtained about the candidate through various means to the job requirements and to information obtained through his own observation during the interview. तर तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणजे काय हे माहितीच आहे. तर इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर कोणत्याही गोष्टी कोणतेही जॉब पोझिशन असो त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीला सिलेक्ट करायचे असेल तर त्यासाठी पहिल्यांदा त्याचा इंटरव्ह्यू घेतला जातो. इंटरव्ह्यू कशासाठी घेतला जातो, तर जी काही जॉब पोझिशन आहे त्यासाठी तो सुटेबल आहे की नाही, तो काम चांगल्या प्रकारे करू शकणार आहे का नाही, त्याचं क्वालिफिकेशन, त्याची एलिजिबिलिटी, त्याचे नॉलेज, त्याची ॲटिट्यूड, ॲप्टिट्यूड, त्याची ॲबिलिटी हे सर्व चेक करण्यासाठी असा इंटरव्ह्यू घेतला जातो. म्हणून एखादा एम्प्लॉय सिलेक्ट करायचा असेल तर त्यावेळेस ही जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे ती इम्प्लिमेंट केली जाते आणि त्यामधील 8 नंबरची स्टेप आहे ती म्हणजे फायनल इंटरव्ह्यू. इट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप इन दिस सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. तर हा जे काही इंटरव्ह्यू आहे त्या इंटरव्ह्यूचे देखील अनेक टाईप्स आहेत. अशा कोणत्या तरी एका प्रकारामधून काय केला जातो, त्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेतला जातो. मग हा जो इंटरव्ह्यू आहे त्याचे कोणकोणते टाईप्स आहेत, तर फॉर एक्झाम्पल इन्फॉर्मल इंटरव्ह्यू, फॉर्मल इंटरव्ह्यू, प्लॅन इंटरव्ह्यू, नॉन डिरेक्टिव्ह इंटरव्ह्यू, डेप्थ इंटरव्ह्यू, स्ट्रेस इंटरव्ह्यू, ग्रुप इंटरव्ह्यू, पॅनल इंटरव्ह्यू, पॅटर्न इंटरव्ह्यू अँड सो एक्सेट्रा. ओके. जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो त्या इंटरव्ह्यू नक्की कोणत्या टाईपमधनं घ्यायचा ती बिझनेस ऑर्गनायझेशन काय करत असते, स्वतः ठरवित असते. मग यामध्ये तुम्हाला इंटरव्ह्यूचे टाईप्स माहिती असणे आवश्यक आहे. तर इंटरव्ह्यूच्या टाईप्समधील जो फर्स्ट टाईप तो म्हणजे प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू. आता हे जे प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू आहे त्याचे क्लासिफिकेशन हे 2 टाईप्समध्ये केले आहे. त्यामध्ये फर्स्ट टाईप आहे तो म्हणजे इन्फॉर्मल इंटरव्ह्यू आणि सेकंड टाईप आहे तो अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. आता इन्फॉर्मल इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर दिस इज द इंटरव्ह्यू विच कॅन बी कंडक्टेड ॲट एनी प्लेस बाय एनी पर्सन टू सेक्युअर द बेसिक अँड नॉन जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मल इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर हा जो काय इन्फॉर्मल इंटरव्ह्यू आहे तो कोणत्याही ठिकाणी घेतला जातो. त्या ठिकाणी जॉब रिलेटेड आणि त्याचबरोबर त्या नॉन जॉब रिलेटेड इन्फॉर्मेशन देखील कंडक्ट करण्यासाठी हा इन्फॉर्मल इंटरव्ह्यू घेतला जातो. हा जो काय इन्फॉर्मल इंटरव्ह्यू आहे त्यामध्ये इंटरॅक्शन कोणाबरोबर होते, तर द इंटरॅक्शन बिटवीन द कॅन्डिडेट अँड द पर्सनल मॅनेजर वेन द फॉर्मर मीट्स द लॅटर to inquire about the vacancies or additional particulars in connection with the employment advertisement is an example of informal interview. Then second type of preliminary interview, it is unstructured interview. In this interview the candidate is given the freedom to tell about himself by revealing his knowledge on various items, areas, his background, expectation, interest, etc. तर हा जो काय अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू आहे तो नक्की काय आहे, तर जेव्हा एखाद्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेतला जातो तर त्याचे काही स्ट्रक्चर ठरवलेले असते, परंतु त्याचे काही अनस्ट्रक्चर्ड म्हणजे जो इंटरव्ह्यू कोणत्याही प्रकारचे स्ट्रक्चर न ठरविता त्यामध्ये कोणत्या प्रकारचे त्या एम्प्लॉईजला क्वेश्चन्स विचारायचे आहे, कोणते नाही विचारायचे, असे कोणत्याही प्रकारचे स्ट्रक्चर न ठरविता जो इंटरव्ह्यू घेतला जातो त्याला अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू असे म्हटले जाते. तर असे प्रिलिमिनरी इंटरव्ह्यूमधील इन्फॉर्मल इंटरव्ह्यू आणि अनस्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू यांच्याद्वारे देखील त्या कॅन्डिडेटची काय केली जाते, इंटरव्ह्यू घेतला जातो. त्यानंतर या इंटरव्ह्यूमधील आणखीन एक महत्त्वाचा टाईप म्हणजे कोर इंटरव्ह्यू. व्हॉट इज मीन बाय कोर इंटरव्ह्यू? सो इट इज नॉर्मली द इंटरॅक्शन बिटवीन द कॅन्डिडेट अँड द लाईन एक्झिक्युटिव्ह ऑर एक्सपर्ट्स ऑन व्हेरियस एरियाज ऑफ जॉब, नॉलेज, स्किल, टॅलेंट, एक्सेट्रा. This interview may take various forms like background information interview, then job and probing interview, then stress interview, group discussion interview, formal and structured interview, panel interview, depth interview. ओके. हा जो काही कोर इंटरव्ह्यू आहे त्याचे कोर इंटरव्ह्यूचे क्लासिफिकेशन अनेक टाईप्समध्ये केले आहे. या कोर इंटरव्ह्यूमधून बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू, जॉब अँड प्रोबिंग इंटरव्ह्यू, त्यानंतर स्ट्रेस इंटरव्ह्यू, ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू,
फॉर्मल अँड स्ट्रक्चर इंटरव्ह्यू, पॅनल इंटरव्ह्यू आणि डेप्थ इंटरव्ह्यू असे वेगवेगळ्या टाईप्सच्याद्वारे काय केला जातो, त्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेतला जातो. फर्स्टली तुम्हाला बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. व्हॉट इज मीन बाय बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू? सो दिस इंटरव्ह्यू इज इंटेंडेड टू कलेक्ट द इन्फॉर्मेशन which is not available in the application blank and to check that information provided in the application blank regarding education, place of domicile, family, health, interest, hobbies, likes, dislikes and extracurricular activities of the applicant. आता जो काय बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू आहे, या इंटरव्ह्यूमध्ये नक्की कशाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, त्या इंटरव्ह्यूमध्ये कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात. तर जेव्हा कॅन्डिडेट ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करीत असतो, तो भरून देत असतो, त्यामध्ये अनेक प्रकारची इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जाते, परंतु त्या ॲप्लिकेशन ब्लँकद्वारे काही इन्फॉर्मेशन घ्यायची राहून गेली असेल तर असा बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यू घेतला जातो. त्यामधून त्या कॅन्डिडेटची काय केली जाते, त्याचं एज्युकेशन, त्याची फॅमिली, त्याची हेल्थ, त्याचे हॉबीज, लाईक डिसलाईक्स, त्याचबरोबर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्यामध्ये तो पार्टिसिपेट झाला असेल अशाबद्दलची इन्फॉर्मेशन या बॅकग्राऊंड इन्फॉर्मेशन इंटरव्ह्यूमधून कलेक्ट केली जाते. त्यानंतर जॉब अँड प्रोबिंग इंटरव्ह्यू हा देखील कॅन्डिडेटचा घेतला जातो. दिस इंटरव्ह्यू एम्स ॲट टेस्टिंग द कॅन्डिडेट जॉब नॉलेज अबाउट ड्युटीज, ॲक्टिव्हिटीज, मेथड्स ऑफ डुईंग द जॉब, क्रिटिकल प्रॉब्लेमॅटिक एरियाज, मेथड्स ऑफ हँडलिंग दोज एरियाज एक्सेट्रा. तर हा जो काही जॉब अँड प्रोबिंग इंटरव्ह्यू आहे त्यामधून त्या इंटरव्ह्यूमधून नक्की त्या ऑर्गनायझेशनला कोणत्या गोष्टी फाइंड आउट करायच्या असतात, तर जी काही जॉब पोझिशन आहे, ज्या जॉब पोझिशनसाठी त्याने अप्लाय केलं आहे त्या जॉब पोझिशन, त्याला ड्युटीज, ओके, त्याला कोणते काम करायचं आहे, त्या ठिकाणी कोणत्या मेथड्स, ओके, तो काम करताना त्याने कोणत्या मेथड्स अडॉप्ट केल्या पाहिजे, त्या ठिकाणी यूज केल्या पाहिजे, त्याचबरोबर त्या ठिकाणी कोणत्या मेथड्स हे हँडल केल्या पाहिजे, ह्या सर्वांचे नॉलेज चेक करण्यासाठी हा जॉब अँड प्रोबिंग इंटरव्ह्यू ऑर्गनायझेशन घेत असते. त्यानंतर आहे स्ट्रेस इंटरव्ह्यू. तर स्ट्रेस इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर दिस इंटरव्ह्यू एम्स ॲट टेस्टिंग द कॅन्डिडेट जॉब बिहेवियर अँड लेवल ऑफ विथ स्टँडिंग ड्युरिंग द पिरियड ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन. ऑर्गनायझेशनमध्ये एखादी सिच्युएशन तयार झाली आणि त्यामध्ये स्ट्रेस निर्माण झाला, तर त्या स्ट्रेसमधून तो कशा प्रकारे काम करू शकेल, तो ती सिच्युएशन हँडल करू शकेल का, जर त्याला मोठ्या प्रमाणात स्ट्रेस असेल, कामाचा ताण असेल, तो त्या ठिकाणी कशा प्रकारे बिहेवियर करेल, त्या कॅन्डिडेटचं बिहेवियर त्या ठिकाणी कसं असू शकते, अशासाठी हा स्ट्रेस इंटरव्ह्यू ऑर्गनायझेशन कंडक्ट करीत असते. त्यानंतरचा इंटरव्ह्यू म्हणजे ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू. देर आर टू मेथड्स ऑफ कंडक्टिंग ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू. फर्स्ट इज ग्रुप इंटरव्ह्यू मेथड अँड डिस्कशन इंटरव्ह्यू मेथड. ओके, देर आर टू मेथड्स ऑफ कंडक्टिंग ग्रुप डिस्कशन इंटरव्ह्यू. फर्स्ट इज ग्रुप इंटरव्ह्यू मेथड and second is discussion interview method. All the candidates are brought into one room, that is the interview room, and are interviewed one by one under group interview. This method helps a busy executive to save valuable time and gives a fair account of the objectivity of the interview to the candidates. Then next type of इंटरव्ह्यू इट इज फॉर्मल अँड स्ट्रक्चर्ड इंटरव्ह्यू. तर आपण पाठीमागं पाहिलं तो म्हणजे अनस्ट्रक्चर इंटरव्ह्यू हा देखील कॅन्डिडेटचा घेतला जातो आणि दुसरा आहे म्हणजे स्ट्रक्चर इंटरव्ह्यू किंवा त्याला फॉर्मल इंटरव्ह्यू असे देखील म्हटले जाते. आता स्ट्रक्चर इंटरव्ह्यू म्हणजे काय, तर ज्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे त्याला कोणत्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले पाहिजे, कोणत्या गोष्टी त्या ठिकाणी टाळल्या पाहिजे, यांचं स्ट्रक्चर पहिल्यांदाच ठरलेली असते, त्याच्यानुसारच तो इंटरव्ह्यू घेतला जातो. इन दिस टाईप ऑफ इंटरव्ह्यू ऑल द फॉर्मॅलिटीज, प्रोसिजर्स लाईक फिक्सिंग द व्हॅल्यू, टाईम, पॅनल ऑफ इंटरव्ह्युअर्स, ओपनिंग अँड क्लोजिंग, इंटिमेटिंग द कॅन्डिडेट्स ऑफिशियली एक्सेट्रा आर स्ट्रिक्टली फॉलो इन अरेंजिंग अँड कंडक्टिंग द इंटरव्ह्यू.
तो इंटरव्ह्यू कधी घ्यायचा आहे, त्या ठिकाणी कोणते पॅनल असेल, त्याचं टाईम किती असेल, तो कधी ओपन होणार, तो कधी क्लोज होणार, यांचं सर्वांचे काय ठरले असते, स्ट्रक्चर ठरलेले असते. त्या स्ट्रक्चरनुसारच जो इंटरव्ह्यू घेतला जातो त्याला फॉर्मल आणि स्ट्रक्चर इंटरव्ह्यू असे म्हटले जाते. त्यानंतरचा इंटरव्ह्यूचा टाईप आहे तो म्हणजे पॅनल इंटरव्ह्यू. A panel of experts interviews each candidate, judge his performance individually, and prepares consolidated judgment. This type of interview is known as panel interview. आता हा जो काय पॅनल इंटरव्ह्यू आहे तो देखील घेतला जातो. हा इंटरव्ह्यूचा आणखीन एक महत्त्वाचा काय आहे, टाईप आहे. आता पॅनल इंटरव्ह्यू म्हणजे काय, जेव्हा एखाद्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेतला जातो त्या ठिकाणी कॅन्डिडेट हा एकटाच असतो, परंतु इंटरव्ह्यू घेणारे हे अनेक असतात. त्यांचे एक पॅनल ठरलेले असते. इंटरव्ह्यूज फॉर मिडल लेवल अँड सिनियर लेवल मॅनेजर्स आर नॉर्मली कंडक्टेड बाय द पॅनल ऑफ एक्सपर्ट्स. त्यानंतरचा इंटरव्ह्यूचा टाईप आहे तो म्हणजे डेप्थ इंटरव्ह्यू. What is meant by depth interview? So, depth interview, the candidate will be examined extensively in core areas of job skills and knowledge. Expert test the candidate's knowledge in depth. Depth interview are conducted for specialist job. तर डेप्थ इंटरव्ह्यू याच्या नावावरूनच तुम्हाला इंटरव्ह्यूचा टाईप ही माहिती असणे आवश्यक आहे. डेप्थ म्हणजे काय, एखादी जॉब पोझिशन आहे ती स्पेशल जॉब पोझिशन असेल. ओके, तर त्या स्पेशल जॉबसाठी जो कॅन्डिडेट आपण सिलेक्ट करणार आहोत, ती ऑर्गनायझेशन सिलेक्ट करणार आहे, त्याच्याकडे त्या स्पेशल जॉबविषयी नॉलेज किती आहे, त्याच्याकडे त्या जॉबविषयी डेप्थ म्हणजे अत्यंत खोलवर असे डीपली नॉलेज आहे की नाही हे टेस्ट करण्यासाठी असे डेप्थ इंटरव्ह्यू ऑर्गनायझेशन कंडक्ट करीत असते. त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा इंटरव्ह्यूचा टाईप म्हणजे डिसिजन मेकिंग इंटरव्ह्यू. So, after the candidates are examined by the experts, including the line managers of the organization, in the core areas of the job, the head of the department concerned interviews the candidates once again, mostly through informal discussion. तर डिसिजन मेकिंग इंटरव्ह्यू हा देखील काय करत असते, ऑर्गनायझेशन या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून त्या कॅन्डिडेटचा इंटरव्ह्यू घेत असते. द इंटरव्ह्यूवर एक्झामाइन द इंटरेस्ट ऑफ द कॅन्डिडेट इन द जॉब, ऑर्गनायझेशन अँड रिॲक्शन टू द वर्किंग कंडिशन्स, करिअर प्लॅनिंग, प्रोमोशनल ऑपॉर्च्युनिटीज, वर्क ॲडजस्टमेंट अँड अलॉटमेंट एक्सेट्रा. तर ज्या कॅन्डिडेट्सला आपण सिलेक्ट करणार आहोत त्या कॅन्डिडेट्सकडे जी काही जॉब आहे त्या जॉबबद्दलचं त्याला नॉलेज आहे का, त्यानंतर वर्किंग कंडिशन्स कशा प्रकारची त्याला हवी आहे, त्याचं करिअर प्लॅनिंग कशा प्रकारचे आहे, ओके, त्याच्या प्रोमोशनल ऑपॉर्च्युनिटीज कोणकोणत्या असतील, ओके, ह्या सर्वांचे डिस्कशन करण्यासाठी असा इंटरव्ह्यू घेतला जातो आणि याच्यामधून योग्य तो निर्णय घेता यावा. ओके, त्यासाठी ही ऑर्गनायझेशन असा डिसिजन मेकिंग इंटरव्ह्यू कंडक्ट करीत असते. त्यानंतर या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील नेक्स्ट स्टेप आहे ती 9th नंबरची, ती म्हणजे मेडिकल एक्झामिनेशन. Certain job require certain physical qualities like clear vision, perfect hearing, unusual stamina, tolerance of hard working conditions, clear tone, etc. Medical examination reveals whether or not a candidate possesses these qualities. तर जॉब पोझिशन ही कोणतेही असो, त्या ठिकाणी जो पर्सन सिलेक्ट केला जातो तो सिलेक्ट करण्यापूर्वी त्याची मेडिकल एक्झामिनेशन ही घेतली जाते. कारण ऑर्गनायझेशनला माहिती आहे की जो फिजिकली स्ट्रॉंग आहे, ओके, जो व्यक्ती फिजिकली स्ट्रॉंग असतो, जो हेल्थी असतो, त्याचबरोबर जो सायकोलॉजिकल देखील फिट असेल, तो पर्सन्स काय करणार आहे, चांगल्या प्रकारे परफॉर्मन्स देऊ शकणार आहे, तो चांगल्या प्रकारचे काम करीत असतो व कामाची जबाबदारी चांगल्या प्रकारे पेलू शकतो. यासाठी ही मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. त्यामधून या मेडिकल एक्झामिनेशनमधून अनेक गोष्टी या फाइंड आउट केल्या जातात. त्यामध्ये जो काही कॅन्डिडेट आहे त्याला क्लिअर विजन म्हणजे दूरदृष्टी कशी आहे, ऐकण्याची क्षमता म्हणजे परफेक्ट हिअरिंग, तो चांगल्या प्रकारे ऐकू शकतो का, त्याचा अनयुज्युअल स्टॅमिना, त्याचबरोबर त्याची टॉलरन्स म्हणजे त्याची सहनशीलता कशी आहे, हार्डवर्किंग कंडिशन्स, क्लिअर टोन, हे सर्व फाइंड आउट करण्यासाठी ही मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते. आणि या मेडिकल एक्झामिनेशनमधून अशा अनेक गोष्टी फाइंड आउट केल्या जातात. मेडिकल एक्झामिनेशन अनेक गोष्टींची इन्फॉर्मेशन मिळत असते. ओके,
जेव्हा मेडिकल एक्झामिनेशन घेतली जाते त्यामधून अनेक गोष्टींची इन्फॉर्मेशन त्या ऑर्गनायझेशनला मिळत असते. मग यामध्ये कोणत्या गोष्टींची इन्फॉर्मेशन त्या ऑर्गनायझेशनला मिळते? सो whether the applicant is medically suited for the specific job, whether the applicant has health problems or psychological attitudes, whether the applicant suffers from bad health which should be corrected before he can work satisfactorily. जो कॅन्डिडेट सिलेक्ट करणार आहोत तो त्या स्पेसिफिक जॉबसाठी मेडिकली सुटेबल आहे की नाही, जो काही ॲप्लिकंट्स आहे, जो काही कॅन्डिडेट्स आहे तो हेल्थ प्रॉब्लेम्स और सायकोलॉजिकल ॲटवर्स रिलेटेड इन्फॉर्मेशन त्या ऑर्गनायझेशनला मिळते. त्यानंतर स्पेशल सेन्सेस ऑफ द कॅन्डिडेट्स हे देखील या ठिकाणी काय केले जातात, टेस्ट केले जातात. मेडिकल एक्झामिनेशनमध्ये पास झालेले कॅन्डिडेट्सच फायनल सिलेक्शनसाठी एलिजिबल समजले जातात. जे या ठिकाणी या मेडिकल एक्झामिनेशन जे कॅन्डिडेट सिलेक्ट केले जात नाही, जे पास होत नाही ते एलिजिबल नसतात. त्यानंतरचा आणखीन एक महत्त्वाची स्टेप आहे या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील, ते म्हणजे रेफरन्स चेक्स. व्हॉट इज मीन बाय रेफरन्स चेक्स? तुम्हाला रेफरन्स चेक म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे, कारण की रेफरन्स चेक हे देखील अत्यंत इम्पॉर्टंट अशी या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील मेथड आहे. सो व्हॉट इज मीन बाय रेफरन्स चेक? सो रेफरन्स चेक इज अ कॉमन स्टेज लेट इन द हायरिंग प्रोसेस. जेव्हा एखादा कॅन्डिडेट तो हायर करायचा असेल तर जी काही हायरिंग प्रोसेस आहे, जी सिलेक्शन प्रोसेस आहे त्यामधील अत्यंत कॉमन अशी ही स्टेप आहे. इट इज वन ऑफ द मेनी बॅकग्राऊंड चेक्स अँड एम्प्लॉयर मे वॉन्ट टू कंडक्ट बिफोर कन्फर्मिंग अ जॉब ऑफर. त्या कॅन्डिडेट्सला जॉबची ऑफर करण्यापूर्वी त्या एम्प्लॉयरची काय केलं बॅकग्राऊंड चेक करण्यासाठी ही स्टेप या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमध्ये अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्याची हेल्प त्या ठिकाणी होत असते. A reference check is when an employer contacts people who can verify a job candidate's skills, experience, education and work history. फायनल इंटरव्ह्यू अँड मेडिकल एक्झामिनेशन झाल्यानंतरची जी स्टेप आहे ती म्हणजे रेफरन्स चेक होय. असा रेफरन्स चेक करण्याचे काम हे पर्सनल डिपार्टमेंट करीत असते. जो काही कॅन्डिडेट्स आहे जो ॲप्लिकेशन फॉर्म भरून देत असतात त्यामध्ये रेफरन्स देखील द्यावा लागतो. त्यांचे नेम्स त्या फॉर्ममध्ये ती इन्फॉर्मेशन रिक्वायर केलेली असते. त्याचबरोबर त्या कॅन्डिडेटचे ॲकॅडमिक अचिव्हमेंट, त्यांचे प्रिव्हियस एम्प्लॉयर, जॉब परफॉर्मन्स, त्यांचे जॉब टायटल, जॉब डिस्क्रिप्शन, पिरियड ऑफ एम्प्लॉयमेंट, त्याचबरोबर पे अँड अलाउन्सेस, रेट ऑफ अब्सेन्स, या सर्व गोष्टी या ठिकाणी रेफरन्स चेकमध्ये चेक केल्या जातात. गुड रेफरन्स चेक यूज सिन्सिअरली विल फेच अ यूजफुल अँड रिलायबल इन्फॉर्मेशन टू दी ऑर्गनायझेशन. देन नेक्स्ट स्टेप इन फायनल scientific selection procedure, it is final decision by the line manager concerned. तर 11 नंबरची जी काही स्टेप आहे ती कोणती? ती फायनल डिसिजन बाय द लाईन मॅनेजर कन्सर्न और लाईन मॅनेजर्स डिसिजन. तर ही जी काही स्टेप आहे ती देखील अत्यंत इम्पॉर्टंट आहे, कारण फायनल डिसिजन कोण घेणार आहे? तो कॅन्डिडेट जो सिलेक्ट करायचा आहे की नाही, फायनल डिसिजन घेण्यासाठी या लाईन मॅनेजरबरोबर काय केले जाते, एकदा डिस्कशन केले जाते. दे ऑल्सो प्रोव्हाइड गायडन्स, इन्स्ट्रक्शन, मोटिवेशन अँड फीडबॅक टू द एम्प्लॉईज ऑन अ डे टू डे बेसिस. तर हे जे काही लाईन मॅनेजर आहेत ते लाईन मॅनेजर काय करतात, तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजना गायडन्स करण्याचे, त्यांना मोटिवेशन करण्याचे, त्यांना काम करण्यासाठी मोटिवेट करण्याचे, इन्स्ट्रक्शन देण्याचे काम डे टू डे बेसिसवरती ते काम करीत असतात. फायनल डिसिजन बाय द लाईन मॅनेजर कन्सर्न ही देखील अत्यंत इम्पॉर्टंट स्टेप आहे. फर्स्टली यू नो दॅट हू इज लाईन मॅनेजर. तुम्हाला लाईन मॅनेजर म्हणजे काय हे माहिती असणे आवश्यक आहे. सो अ लाईन मॅनेजर इज रिस्पॉन्सिबल फॉर ओव्हरसीइंग अ मॅनेजिंग एम्प्लॉईज टू फुलफिल बिझनेस गोल्स. तर जे काही बिझनेसचे गोल्स आहेत ते फुलफिल करण्यासाठी हे लाईन मॅनेजर काय करतात, तर जे काही एम्प्लॉईज आहेत त्या एम्प्लॉईजकडून चांगल्या प्रकारे काम करून घेतात, त्यांना गाईड करतात, त्यांना काम करण्यासाठी मोटिवेट करतात. त्याचबरोबर त्यांनी जे काही काम केलं त्यांचा फीडबॅक घेतात आणि हे सर्व ॲक्टिव्हिटी डे टू डे बेसिसवरती हे लाईन मॅनेजर अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडत असतात.
लाईन मॅनेजर हा कॅन्डिडेट सिलेक्ट करायचं की नाही किंवा तो रिजेक्ट करायचा याचा डिसिजन घेतो. हा डिसिजन कॅन्डिडेटची जी काही इन्फॉर्मेशन मिळवलेली असते त्याच्या बेसिसवरती, त्याचबरोबर त्याची मेडिकल एक्झामिनेशन, त्याबरोबर त्याच्या व्हरियस टेस्ट, इंटरव्ह्यू, रेफरन्स चेक या अनेक गोष्टींमधून जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट होते त्याच्याच बेसिसवरती घेतली जाते. म्हणून एम्प्लॉय सिलेक्ट करण्यासाठी ही जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे ती अत्यंत इम्पॉर्टंट आहे. त्यानंतरचं आणखीन एक महत्त्वाची स्टेप ते म्हणजे जॉब ऑफर. ज्या कॅन्डिडेट्सचे जे सिलेक्ट झालेले असतात त्यांनाच जॉब ऑफर केली जाते. अशी जॉब ऑफर ही इमिडिएटली किंवा टाईम शेड्यूलनुसार दिली जाते. आफ्टर टेकिंग द फायनल डिसिजन द ऑर्गनायझेशन हॅज टू इंटिमेट दिस डिसिजन टू द सक्सेसफुल ॲज वेल ॲज अनसक्सेसफुल candidates. The organization offer the job the successful candidates either immediately or after some time depending upon its time schedule. जॉब ऑफर ही इमिडिएटली किंवा त्यांच्या टाईम शेड्यूलनुसार दिली जाते. ज्या कॅन्डिडेट्सना जॉबची ऑफर केलेली असते ते ऑर्गनायझेशन कम्युनिकेट करून ती ऑफर ॲक्सेप्ट करीत असतात. द कॅन्डिडेट्स आफ्टर रिसिविंग जॉब ऑफर कम्युनिकेट्स हिज ॲक्सेप्टन्सी टू द ऑफर और रिक्वेस्ट द कंपनी टू मॉडिफाय द टर्म्स अँड कंडिशन्स ऑफ एम्प्लॉयमेंट और रिजेक्ट्स द ऑफर. किंवा जर एखाद्या कॅन्डिडेट्सला ऑफर मान्य नसेल तर ते रिजेक्ट देखील करू शकतात. जॉब ऑफर देताना अनेक गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर केले जातात. फायनल सिलेक्शन झालेल्या कॅन्डिडेट्सनाच अपॉइंटमेंट लेटर सेंड केले जाते. ते अपॉइंटमेंट लेटरमध्ये जॉब टायटल, नेचर ऑफ वर्क, टाईप, सॅलरी, अलाउन्सेस, रूल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी एक्सेट्रा गोष्टी या क्लिअर केल्या जातात. त्या लेटरमध्ये या गोष्टी असतात. त्याचबरोबर कामावर प्रेझेंट राहण्याची वेळ, त्याचे डेट, त्याचे ठिकाण त्यामध्ये लिहिलेले असते. अपॉइंटमेंट लेटरद्वारे कॅन्डिडेट्सला कामावर येण्याची प्रेझेंट राहण्याची रिक्वेस्ट केली जाते. त्यानंतर या सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरमधील आणखीन एक महत्त्वाची आणि लास्ट स्टेप म्हणजे एम्प्लॉयमेंट. The company may modify the terms and conditions of employment as requested by the candidate. The company employs those candidates who accept the job offer with or without modification of terms and conditions of employment and place them on the job. कंपनी कॅन्डिडेट्सला रिक्वेस्ट करते कामावर प्रेझेंट राहण्यासाठी. ज्या कॅन्डिडेट्सने जॉब ऑफर ॲक्सेप्ट केली असेल अशा कॅन्डिडेट्सनाच कंपनी रिक्वेस्ट करते. त्याचबरोबर ज्या काही टर्म्स असतील, त्या कंडिशन्स असतील त्या ॲक्सेप्ट करून किंवा जर काही टर्म्स और कंडिशन्समध्ये मॉडिफाय करायच्या असतील तर त्या मॉडिफाय करून एम्प्लॉईज ती मान्य करतात व कंपनीने रिक्वेस्ट केल्यानुसार वेळेवर ज्या ठिकाणी सांगितले असेल त्या ठिकाणी ते कॅन्डिडेट्स, ते एम्प्लॉईज प्रेझेंट राहतात. म्हणून सिलेक्ट केलेले कॅन्डिडेट्स त्या ऑर्गनायझेशनचे वर्कर्स किंवा एम्प्लॉईज होतात. अशा प्रकारे कोणतेही ऑर्गनायझेशन असो त्या ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉईजची आवश्यकता असते. मग असे एम्प्लॉईज सिलेक्ट करण्यासाठी त्या ऑर्गनायझेशन असे ह्युमन रिसोर्स घेण्यासाठी अशी सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर प्रत्येक बिझनेस ऑर्गनायझेशन इम्प्लिमेंट करीत असते, त्याचा वापर करीत असते. मग ही जी काही सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर आहे त्यामध्ये अनेक स्टेप्स इन्व्हॉल्व आहेत. त्यामध्ये फर्स्ट स्टेप आहे ते म्हणजे जॉब ॲनालिसिस, रिक्रुटमेंट, ॲप्लिकेशन फॉर्म, रिटन एक्झामिनेशन, प्रिलिमिनरी इंटरव्ह्यू, बिझनेस गेम्स, टेस्ट, फायनल इंटरव्ह्यू, मेडिकल एक्झामिनेशन, रेफरन्स चेक्स, लाईन मॅनेजर्स डिसिजन, जॉब ऑफर अँड लास्ट स्टेप इज एम्प्लॉयमेंट. तर ह्या जे काही स्टेप्स आहेत त्यांचे डिस्कशन आपण प्रिव्हियस लेक्चर्सपासून करत आहोत आणि या लेक्चर्समध्ये आपण ऑल स्टेप्स या डिस्कस केल्या आहेत, त्यांचा स्टडी केलेला आहे की एम्प्लॉय सिलेक्ट करायचा असेल तर तो कशा प्रकारे सिलेक्ट केला जातो. त्या जे काही स्टेप्स आहेत त्या अत्यंत इम्पॉर्टंट आहेत. अशा अनेक स्टेप्सद्वारेच त्या एम्प्लॉयचे सिलेक्शन केले जाते. थँक्यू.